हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन. अनुवाक पहिला. भक्ती म्हणजे परमप्रेमरूपा आत्मस्वरूपा. सूत्र क्रमांक 2. सा त्वस्मिन परमप्रेमरूपा. त्याच्यावर परमप्रेमरूपा म्हणजे भक्ती होय. भक्ताची ही पहिली व्याख्या आहे. त्याच्यावर परमप्रेमरूपा असायचं आहे. येथे त्याच्यावर असे म्हटले आहे. कोणावर प्रेमरूपा त्याचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. सर्वनाम वापरलेले आहे. हे फार महत्त्वाचे आहे. तसेच नुसतेच प्रेमरूपा असे न म्हणता त्यामागे परम असा शब्द वापरला आहे. या परम शब्दाला येथे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वच जण प्रेम करतात याला अपवाद नाही. कारण कितीही कोणी क्रूर कर्मा असला तरी तो निदान स्वतःवर तरी प्रेम नक्की करत असतो. तेव्हा प्रेम न करणारा कोणीही नसतो. अनेक जण प्रेमस्वरूप असतात, थोडेफार प्रेमरूपाही असतात. परंतु परमप्रेमरूपा फक्त भक्तच असू शकतो. याचा अर्थ परमप्रेमरूपामुळे साधकाचा भक्त तयार होतो. जोपर्यंत परमप्रेमरूपा उदयास येत नाही तोपर्यंत साधक भक्त होऊ शकत नाही. परमप्रेमरूपा हा साधक आणि परमात्मा यांना जोडणारा दुवा आहे. येथे परमप्रेमरूपा हा शब्द मोलाचा आहे. प्रेमाच्या अनेक छटा असतात. शारीरिक ओढीने असलेले प्रेम, अपत्याचे वात्सल्य, सेवाभावी निरपेक्ष प्रेम, न ढळणारे निस्सीम प्रेम, व्यावहारिक प्रेम, दोन व्यक्तींमधील तात्पुरते प्रेम, एकत्र आल्यामुळे प्रासंगिक प्रेम, राक्षसी प्रेम वगैरे असे अनेक पैलू प्रेमाचे असतात. यात भक्ताच्या प्रेमाला कोठेही स्थान नाही. प्रेमापासून हे सर्व जेव्हा विलग अलग होईल तेव्हा जे उरेल ते भक्ताचे परमप्रेम असेल. कारण ते केवळ प्रेम असेल. ते शुद्ध, पूर्ण शुद्ध प्रेम असेल. त्याला कसलीही छटा नसेल. त्याला कसलाही रंग, वास नसेल. एकच उदाहरण पाहूया. मातेला अपत्याबद्दल वात्सल्य असते, परंतु ते तिला स्वतःच्याच अपत्याबद्दल असते. इतरांच्या अपत्याबद्दल नसते. त्यातून असले तरी ते तिच्या स्वतःच्या अपत्या एवढे नसते. हाच महत्त्वाचा दुरावा आहे. भक्ताला सर्व समान असते म्हणूनच तो परमप्रेम करतो. परम याचा अर्थ सर्वांचे मूळ, आदी गोष्ट. या विश्वात केवळ परमात्माच मूळ आहे. त्यामुळे परमप्रेम हे केवळ परम आत्म्यावरच केले जाऊ शकते. या विश्वात अन्य एकही गोष्ट अशी नाही की जी परम आहे. कारण या विश्वात जे काही आहे ते सर्व त्या परमात्म्यामधून उत्पन्न झाले आहे. तेव्हा परमात्म्याच्या आधी येथे काहीही नव्हते. त्यामुळे परमप्रेमरूपा फक्त परमात्म्याशीच होता येते. भक्त परम गोष्टीवर प्रेम करतो तो केवळ परमात्म्यावर परम प्रेम करतो. कारण अन्य कोणत्याही गोष्टीवर केलेले प्रेम हे परम असणार नाही. परम म्हणजे उच्च कोटीचे, पराकोटीचे प्रेम करणे. भक्त परमात्म्यावर पराकोटीचे प्रेम करतो. त्याला परमात्म्याने जरी दुःखात ठेवले तरीही तो परमात्म्यावर प्रेम करतो. कारण त्याला जे काही मिळाले आहे ते योग्य आहे याची त्याला मनापासून जाणीव असते. यातच त्याचे हित आहे. म्हणूनच परमात्म्याने त्याला दुःख दिले आहे हे तो जाणतो आणि मोठ्या आनंदाने, खुशीने ते दुःख जगून संपवून टाकतो. परमात्म्याने जे दिले आहे त्याला तो सुख किंवा दुःख मानत नाही. तर जे काही आहे तो परमात्म्याचा प्रसाद आहे या भावनेने तो ते सेवन करतो.
भक्त परमात्म्यावर पराकोटीचे प्रेम करतो. परमात्म्याशिवाय त्याला इतर सर्व गोष्टी गौण असतात. हा संसार तो परमात्म्यावरून ओवाळून टाकतो. भक्त परमात्म्यावर सर्वांच्या अतीत जाऊन परम अवस्थेला जाऊन प्रेम करतो. अनेक विविध प्रकारचे रंग असतात, परंतु ते जेव्हा एक होतात तेव्हा फक्त एकच पांढरा रंग तेवढा शिल्लक राहतो. बाकी ते विविध रंग त्यांचे अस्तित्व विसरून त्या पांढऱ्या रंगात समर्पित होतात. भक्त अशाच प्रकारे हे विश्व आणि त्यातील यावत गोष्टी एकत्र करून परमात्म्याला समर्पण करतो. त्यामधून जो धवल, स्वच्छ, शुद्ध पांढरा रंग तयार होतो, त्या दिव्य प्रकाशात तो परमात्म्याच्या साक्षात्कारी अवस्थेत परमात्म्याच्या पायापाशी त्याची पादसेवन भक्ती करायला बसून राहतो. ही त्या भक्ताची परमप्रेमा अवस्था असते. आगगाडीचा नित्य दूरवर प्रवास करणारे बहुतेक जण एक गोष्ट आवर्जून करतात. आगगाडी जेव्हा मैलोनमैल मध्यलयीत पळू लागते तेव्हा ते त्या रुळाच्या ठेक्यात गाणं म्हणतात. हा रुळाचा ठेका असा काही विलक्षण असतो की कोणतेही गाणे त्यावर म्हणता येते. त्या प्रवासात हा सर्व गाणीव्यापी ठेका मोठा दिलासा देणारा, करमणूक करणारा ठरतो. याचं कारण तो ठेका सर्व गाणीव्यापी नसून आपण त्या ठेक्यात सर्वस्व झोकून सहभागी झालेले असतो. भक्त परमात्म्यावर परमप्रेम करतो, तो प्रेमरूपा होतो. तो स्वतःला सर्वस्वी परमात्म्यात झोकून देतो. एका परमात्म्याशिवाय त्याला अन्य काहीही जाणवत नाही. तो जेव्हा योगेश्वरांचे भजन करतो तेव्हा तो तेथे असलेल्या आणि नसलेल्यांच्यात केवळ योगेश्वरच पाहत असतो. तो प्रेमरूपा भक्त प्रत्यक्ष योगेश्वरांचे हजेरीत, योगेश्वरांचेच पुढे, योगेश्वरांचे भजन, योगेश्वरमय झालेल्या भक्तांपुढे, योगेश्वर रूप झालेला भक्त योगेश्वरांचेच आवाजात, योगेश्वरांनी भारावलेल्या वाद्यवृंदात, योगेश्वरमय सृष्टीत करत असतो. एका योगेश्वरांखेरीज त्याला अन्य काहीही जाणवत नसते. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. भक्ताला संपूर्ण विश्व परमात्मामय झालेले दिसत असते. एकही वस्तू, गोष्ट, सजीव, निर्जीव असा नसतो की ज्याच्यात त्याला परमात्मा दृष्टीस येत नाही. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी चराचर सृष्टीमध्ये त्याला केवळ परमात्माच दिसत असतो. त्याला परमप्रेमाशिवाय अन्य भाषा येत नाही. या अशा अवस्थेत ज्ञानेश्वर माऊली पसायदान मागतात. भक्त आपले विहित कर्म करत असतो, परंतु ते परमात्म्याची सेवा म्हणून करतो. त्याचा जो प्रसाद मिळेल त्यात तो संतुष्ट असतो. त्याला मोबदला काय मिळाला यात यत्किंचितही गम्य नसते. परमात्म्याची सेवा, चाकरी करायला मिळाली यातच जीवनाचे सार्थक होत आहे, यात तो परम आनंदी असतो. परमप्रेमरूपा याचे निरूपण केल्यावर आता त्वस्मिन म्हणजे त्याच्यावर असे का म्हटले आहे ते पाहूया. येथे परमेश्वर, परमात्मा, योगेश्वर किंवा असाच काही अन्य शब्दप्रयोग केलेला नाही. येथे सर्वनाम वापरले आहे. कारण परमात्मा अरूप, अव्यक्त, अनाम, असीम, निर्गुणी, निराकार, अदृश्य आहे. त्याला नाव दिले की हे सर्व दृश्य झाले. दृश्य झाले की ते प्रेम परम होणार नाही, त्याला सीमा आली. एखादी माता म्हणते की मला माझ्या मुलाबद्दल वात्सल्य आहे. तिला केवळ तिच्याच म्हणजे विशिष्ट मुलाबद्दल वात्सल्य आहे. कोणत्याही मुलाबद्दल तिला वात्सल्य नाही. हे वात्सल्य परम नाही, व्यावहारिक आहे. कोणत्या तरी पुढाऱ्याला म्हणे लहान मुले फार आवडायचे.
कोणती लहान मुले आवडायची तर छान छान पोशाख घातलेली, व्यवस्थित आंघोळ करून पावडर लावून आलेली मुले. आंग्ल भाषा बोलणारी मुले त्याला आवडायची. त्याला कधी कोणा मुलाला कडेवर घेऊन त्याचा शेंबूड काढलेला पुसलेला पाहिला नाही. मुलांबद्दल हे परमप्रेम नव्हे. त्या अज्ञातावर परमप्रेम करायचे आहे, त्या अरूपात विलीन व्हायचे आहे. मोठी विलक्षण गोष्ट आहे. त्यासाठी अनामीवर परमप्रेम करायची कला आत्मसात करायला पाहिजे. ही गोष्ट केवळ भक्तच करू जाणे. यासाठी त्या अनामी अज्ञाताला आळविता आले पाहिजे. ओम तत्सत्त्वम असी. योगेश्वरा, तूच एकमेव सत्य आहेस. तू म्हणजेच मी आहे आणि मी म्हणजेच तू आहेस. तू आणि मी एकच आहोत. प्रेमासाठी तर समोर काहीतरी असावे लागते. म्हणूनच परमप्रेम कोणीही करू शकत नाही. केवळ भक्तच ते करू शकतो, कारण भक्त केवळ भक्ती जगत असतो. तो स्वतः जगतच नसतो. तो केवळ भक्ती जगत असतो. अशाला परमप्रेमाला नामसदृश भौतिक काहीही लागत नाही. ही शुद्ध प्रेमाची दिव्य योगार्जा आहे. त्यासाठी त्याला स्वतःचीही गरज भासत नाही. भक्ती म्हणजे अनामीचे अनामीवर परमप्रेम होय. पावसाचे पाणी जमिनीवर असताना गढूळ असते. ते गढूळ पाणी जेव्हा जमिनीत जिरू लागते तेव्हा ते खोल जाऊ लागल्यावर त्यातील गढूळपणा वरच जमिनीत राहून शुद्ध पाणी तेवढे खोल आत जाते. जितके ते झिरपते आणि खोल जाते तितके ते शुद्ध होत जाते. सगळा गाळ जमिनीवर वरच राहतो. शेवटी ते इतके शुद्ध होते की ते पाणी विहीर खणून पिण्यासाठी आपण वापरतो. परमप्रेमरूपा होण्यासाठी त्याला समजण्याचे, जाणण्याचे प्रयत्न करणे म्हणजे सर्व प्रयत्न सोडून देणे होय. त्यासाठी त्याच्याप्रमाणेच आपणही अव्यक्त होणे, शांत मौन असावे. बाह्य वस्तुजगत विसरून त्या अज्ञात असल्यासारखे स्वस्थ बसावे. स्वाभाविकच आपले बाह्यमुखी सर्वस्व अंतर्मुखी होईल. आपली शुद्ध योग ऊर्जा अंतर्मुख होईल. त्या अंतस्थात ती हळूहळू जिरू लागेल, विरू लागेल. कोणतीही गोष्ट जिरू विरू लागली की ती गाळ अशुद्ध वर ठेवून आत प्रवेश करते. गाळ वर राहिल्यामुळे आत जाणारे शुद्ध होत आत जाते. ती ऊर्जा सूक्ष्म होत आत जाईल. एक वेळ अशी येईल की ती आतील अंतस्थाप्रमाणेच शुद्ध सूक्ष्म होईल. त्यातच ती विलीन होईल. मग त्यात काहीही फरक असणार नाही. एकदा 3 विद्वान परमात्म्याच्या द्वारी गेले आणि म्हणाले की आम्ही तुझे साक्षात्कारी आहोत. आम्हाला दार उघडून आत घे. आतून विचारले गेले की आपण कोण आहात, काही ओळख सांगा. पहिला म्हणाला, मी तुझा साक्षात्कारी उपासक. त्याचे पतन झाले. दुसरा म्हणाला, साक्षात्कारी तूच येथे बाहेर आहेस. त्याचेही पतन झाले. तिसरा म्हणाला, अंतर्बाह्य एकच आहे. द्वार नाही उघडले तरी चालेल. द्वार उघडले, त्याचा आत प्रवेश झाला. परमप्रेमरूपात प्रेमी प्रियसी असायचे कारण नाही. केवळ परमप्रेमरूपा असावे तरच ते पूर्ण शुद्ध असेल. यास्तव येते त्वस्मिन म्हणजे त्याच्यावर असे सर्वनाम वापरले आहे. हरिओम.